रात्री माझा नवरा दारूच्या नशेत माझ्याशी खूप भांडला आणि त्याने रागाच्या भरात मला 3 वेळा तलाक म्हणून घटस्फोट दिला आणि हे सर्व माझ्या घरच्यांनी पाहिलं होतं. माझ्यावर आभाळ कोसळलं होतं. सकाळी राग उतरल्यावर माझ्या नवऱ्यालाही या गोष्टीचा पश्चाताप झाला. मात्र आम्हाला मौलवीकडे जावे लागले आणि त्यांनी नियमानुसार मला हलाला करायला सांगितलं. घरात माझा 16 वर्षाचा धीर होता. त्यासोबत माझं लग्न करून हलाला करण्याचा निर्णय आम्ही घेतला. लग्न करून मी त्याच्या खोलीमध्ये वाट पाहत होते. मला वाटलं की अजून तो एक लहान मुलगाच आहे. पण त्याने खोलीत येताच असे काही करायला सुरुवात केली की माझे नाव किरण आहे. मी जशी वयात आली तशी खूप सुंदर दिसू लागली म्हणून माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची खूप घाई झाली होती. त्यांना सुरुवातीलाच जो मुलगा मिळाला त्याच्याशी माझे लग्न लावून दिले. माझा नवरा रंगरूपाने आणि वयाने मला अजिबात सूट होत नव्हता. तो तब्येतीने आणि रंगाने अगदीच कुरूप होता. पण माझ्या आईबापाची खूप गरिबी असल्याने आणि वयात आलेल्या सुंदर मुलीच्या टेन्शनमुळे त्यांनी आलेलं स्थळ खूप श्रीमंत आहे हे पाहिलं आणि होकार दिला. माझे लग्न उरकून टाकले. माझ्या नवऱ्याचं नाव असलम होतं आणि त्याचं वय 40 वर्ष होतं आणि माझं वय फक्त 22 वर्ष होतं. हे स्थळ नक्की करताना माझ्या वडिलांनी बाहेरून चौकशी केली होती आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की ही माणसं खूप चांगली आणि शांत आहेत. ते अगदी कोणाच्या आद्यात-मध्यात नसतात आणि कित्येक पिढ्यांपासून ते इथे चांगल्या पद्धतीने राहत आहेत. माझ्या सासरकडच्या घरी फक्त माझा नवरा, माझ्या सासूबाई आणि एक 15-16 वर्षाचा शाळेत जाणारा धीर होता. लग्नानंतर मी जेव्हा सासरी आले तेव्हा माझ्या सासूनं आणि नवऱ्याने मला बजावून सांगितलं होती की आमिर म्हणजेच माझ्या धीराला खूप सांभाळ आणि त्याची काळजी घे, कारण तो आम्हा सगळ्यांना खूप प्रिय आहे आणि तुझ्या सासऱ्यांनीही जाताना आमच्याकडून तसे वचन घेतले आहे. माझा नवरा मला म्हणाला की आमिर हा माझा जीव की प्राण आहे, कारण तो जेव्हा 2 वर्षाचा होता तेव्हाच माझे वडील देवाघरी गेले आणि तेव्हापासून मी त्याच्या मोठ्या भावाचे आणि वडिलांची सगळी कर्तव्ये पार पाडत आहे. आमिर जरी 16 वर्षाचा होता मात्र तो बौद्धिकदृष्ट्या अगदी 10-12 वर्षाचा होता आणि खूप बालिश होता. तो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मला भेटला तेव्हा म्हणाला की भाभी तू खूप सुंदर आणि गोड आहेस. मला तू खूप आवडली आहेस. मला नेहमी तुझ्यासारखीच सुंदर भाभी हवी होती. तो शाळेतून येताना नेहमी माझ्यासाठी चॉकलेट, चिंचा, बोरे काही बाई घेऊन यायचा. मोबाईलमध्ये गेम खेळत असायचा आणि व्हिडिओ पाहत असायचा. त्यावेळी तो मला त्यातली गंमत दाखवायला यायचा. बाहेर आईस्क्रीमची गाडी आली की तो माझ्याकडून 5-10 रुपये घेऊन बाहेर आईस्क्रीम खायला पळायचा. तो तसा खूप निरागस आणि बालिश होता. मात्र तो माझ्याकडे नेहमी एका विचित्र लंपट नजरेने पाहत असल्याची मला जाणीव व्हायची. माझे लग्नानंतरचे दिवसही खूप छान होते. माझी सासू मला घरकामात मदत करायची आणि नवराही मला खूप प्रेमाने वागवायचा. पण आम्ही जोडीने जेव्हा बाहेर पडायचो आणि कुठे कार्यक्रमाला वगैरे जायचो तेव्हा मात्र लोक आमच्याकडे आश्चर्याने पाहायचे, कारण मी इतकी सुंदर होते की आम्ही नवरा बायको म्हणून एकमेकाला सूट होत नव्हतो. मी मेकअप करो न करो माझ्या नवऱ्यासमोर एकदम तरुण आणि सुंदर दिसायचे. एकदा दोनदा तर त्यांच्या मित्रांनी त्यांना गमतीने खूप चिडवले. ते म्हणाले की तू खरंच खूप नशीबवान आहेस, तुला इतकी सुंदर बायको मिळाली आहे. कदाचित तुला शकीर सारखी काळ्या पंखाची चिमणी सापडली असेल. लंगूर को अंगूर मिल गया. माझ्या नवऱ्याने तेव्हा तर ही गोष्ट चेष्टेवारी नेली, मात्र त्याला हे कायम खटकायचे. तो मला नेहमी म्हणायचा की तू बाहेर जाताना मेकअप करत जाऊ नकोस. मला असा नखरा केलेला अजिबात आवडत नाही. मी जेव्हा भाजीपाला आणायला किंवा किराणा दुकानात जायची त्यावेळेलाही माझ्या नवऱ्याला ती गोष्ट आवडायची नाही. मी जरी अगदी मोठी ओढणी अंगावरून डोक्यावर घेऊन गेले तरी तो मला ओरडायचा. एकदा मस्जिदमधून आल्यावर त्याने माझ्या सासूबाईसमोर मला बोलावून सांगितले की आजपासून तू बुरखा घालून मगच तुझ्या खोलीतून निघत जा. यावर माझी सासू म्हणाली की आपल्या पूर्ण खानदानात कोणीही आजपर्यंत बुरखा घातलेला नाही. ती अगदी अंगभर कपडे घालते, डोक्याहून पदर घेते. ते काय कमी आहे का? तू तिला बुरख्याची जबरदस्ती का करतोयस? यावर माझा नवरा म्हणाला की आपल्या धर्मात बुरखा घातलेलं कधीही चांगलंच आणि तेच मला मौलवींनी सांगितले आहे. मी त्यावर काहीही न बोलता संमती दर्शवली. कुठलीही मर्यादा पाळणे आणि परंपरा जपणे ही चांगली गोष्ट असते, मात्र त्याची जर बळजबरी व्हायला लागली
तर ते तुम्हाला गुलामगिरीसारखे वाटू लागते. एकदा माझे पती ऑफिसवरून लवकर घरी आले आणि मला म्हणाले की तू लवकर तयार हो, ऑफिसच्या एका पार्टीसाठी आपल्याला जायचे आहे. मी अगदी साध्या पद्धतीने तयार झाले आणि त्यांच्यासोबत पार्टीमध्ये गेले. तिथेही सगळेजण माझ्याकडेच पाहत होते. त्यांचे बॉस तर माझ्याशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि माझ्या सौंदर्याचे कौतुक करत होते. ही गोष्ट मात्र माझ्या नवऱ्याला फार खटकत होती. आम्ही त्या पार्टीतून लवकरच घरी निघून आलो. तसा माझ्या नवऱ्याने माझ्यावर ओरडायला सुरुवात केली आणि तो मला म्हणाला की तुला काय गरज होती इतका मेकअप करून नटून थटून पार्टीला यायची. माझा बॉस तर तुझ्या मागे मागेच पार्टीत फिरत होता आणि तुझ्याशी गुलूगुलू बोलण्याचा प्रयत्न करत होता. असं म्हणत त्याने माझे सगळे मेकअपचे साहित्य डस्टबिनमध्ये टाकले. माझी सासू आणि दीरही हे सर्व पाहत होते. माझे मेकअपचे सामान फेकलेले पाहून मात्र मला आता राग आला आणि मी त्याला रागातच म्हणाली की जरी माझं कोणी कौतुक करत असेल तर त्यात माझी काय चूक. मी मेकअप केला नाही तरी लोक माझ्याकडे न पाहता तुमच्याकडे थोडी पाहणार आहेत. यावर मात्र माझा नवरा खूप संतापला आणि त्याने रागाच्या भरात माझ्याशी तलाक घेण्यासाठी माझ्याकडे पाहून मोठ्याने 3 वेळा तलाक असे म्हणाला. हे सगळं पाहून मला तर खूप मोठा धक्का बसला आणि मी जोरजोरात रडायला सुरुवात केली. मी एका कोपऱ्यात जमिनीवर बसून मोठ्याने रडत होते आणि तशीच चक्कर येऊन बेशुद्ध झाले. ते पाहून माझी सासू माझ्याकडे पळत आली आणि काही शेजारीही तिथे आले. इथे काय घडले आहे याचा त्यांनाही अंदाज आला होता. मला सकाळी जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझा नवरा माझ्या उशाजवळ बसलेला होता. हे पाहून मला आणखी राग आला आणि मी त्याला म्हणाली की माझ्यापासून दूर व्हा, कारण आता तुम्ही मला तलाक दिलेला आहे. त्यावर माझा नवरा म्हणाला की असे काही नसते, मी रागाच्या भरात तुला तसे बोललो, माझी चूक झाली. मात्र माझ्या सासूबाईंनी माझ्या नवऱ्याला आणि मला मौलवीकडे जाण्याचा सल्ला दिला, कारण आमचा तलाक झालेला होता. त्यावर आम्ही मौलवीकडे गेलो आणि त्यांनी असे सांगितले की आता हलाला करण्याशिवाय पर्याय नाही, कारण नवऱ्याने बायकोकडे पाहून तिला ऐकू जाईल अशा पद्धतीने 3 वेळा तलाक असे बोललेले आहे. त्यामुळे हा नियमानुसार तलाक झालेला आहे. हलाला करण्याचा मौलवीचा निर्णय ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता. आम्ही मौलवीकडून घरी आलो तसा माझा नवरा मोठ्याने रडायला लागला. तो मला म्हणाला की मी केवळ बाहेरच्या रागाच्या भरात तुला तलाक देऊन बसलो. आपल्या लग्नाला अजून 1 वर्षही झालेला नाही. मी तुझ्याशिवाय कसा राहू शकतो. त्याला त्याच्या चुकीवर खूप पश्चाताप होत होता. मात्र आता पर्याय नव्हता. आता आम्ही दोघेही रडू लागलो आणि ही गोष्ट माझा दीर दारात उभा राहून पाहत होता. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की तुम्ही आता माझ्या खोलीत यायचं नाही, कारण आपला तलाक झालेला आहे आणि मी आता माझ्या माहेरी जाणार आहे. त्यानंतर मी माझे सामान आवरायला सुरू केलं. तसा माझा पती मला म्हणाला की आता तू माहेरी जाऊन तरी काय करशील. लग्नानंतर 1 वर्षाच्या आत तलाक झाला आहे हे पाहून तुझ्या माहेरीही सर्वांना खूप वाईट वाटेल. तुझ्या माहेरची लोक काय तुला आयुष्यभर सांभाळू शकणार नाहीत. त्यांना पुन्हा तुझे दुसरे लग्न करून द्यावे लागेल आणि त्यासाठी कोणी ना कोणी नवरा शोधावा लागेल. त्यामुळे तू असा वेडेपणा करू नकोस आणि माहेरी जाऊ नकोस. मी त्यावर बोलले की आता माझा इथे तलाक झाल्यामुळे मी इथे राहणे योग्य होणार नाही. आता हलाला तर करावाच लागेल आणि तो कोणासोबत करावा, पुढे काय करायचे यावर आता विचार करावा लागेल. तेवढ्यात माझा दीर माझ्या खोलीमध्ये आला आणि तो आम्हा दोघांना म्हणाला की भाभी का रडत आहे आणि काय झाले आहे. यावर माझ्या नवऱ्याने त्याला कसेबसे समजावत बाहेर नेले आणि त्याच्या खोलीमध्ये त्याला सोडून पुन्हा आला आणि माझ्याकडे शांतपणे तो म्हणाला की माझ्या डोक्यात एक पर्याय आला आहे. तुझा हलाला जर आमिर सोबत म्हणजेच माझ्या दीरासोबत केलं तर प्रश्नच मिटेल. तो अजून खूप छोटा आहे आणि त्याला या सगळ्या गोष्टींची नीट जाणीवही नाही. पद्धतीने तो निर्णय घेत होता. खरं पाहायला गेलं तर हलाला म्हणजे काय याची मला ही सगळी माहिती नव्हती. माझ्या नवऱ्याने मला आणि माझ्या सासूबाईंना समजावून सांगितले की ही गोष्ट आपल्या घराबाहेर कोणालाही माहिती होता कामा नये. घरातली गोष्ट घरातच राहिली पाहिजे. माझ्या नवऱ्याने माझी वारंवार माफी मागितली आणि तो माझ्या दीरासोबत हलाला करण्याच्या विनवण्या करू लागला. मी त्याला म्हणाली की तुझा काय भरोसा, तू मला पुन्हा तलाक देणार नाहीस याचा. यावर त्यांनी माझी शपथ घेऊन मला वचन दिले की पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही. तू फक्त यावेळी माझे ऐक.
मीही नाईलाजाने या गोष्टीला संमती दिली, कारण ही गोष्ट केवळ माझी आणि माझ्या नवऱ्याची नव्हती, तर यातून माझ्या आई-वडिलांचीही बदनामी झाली असती आणि माझ्यापेक्षा छोट्या बहिणीचे लग्न होण्यासही प्रॉब्लेम आला असता आणि त्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला असता. घरात बसलेल्या मोठ्या बहिणीचा तलाक झाला आहे हे पाहून तिच्या इतर बहिणींची लग्न करायला तयार होऊन या विचाराने मी माझ्या नवऱ्याचं ऐकलं. माझा नवरा म्हणाला की आमिर अजून छोटा आहे. मी त्याला समजावून सांगेन. तू त्याच्यासोबत हालाला पूर्ण केलास की माझ्याशी पुन्हा निगाह करून आपण पुन्हा आपला संसार थाटू शकतो. त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझ्या दिराला समजावून सांगत त्याच्याशी माझा निकाह केला. ही गोष्ट मला मात्र खूप विचित्र वाटत होती की ज्या मुलाला मी अगदी माझा छोटा भावाप्रमाणे समजलं आणि त्याला सांभाळलं त्याच्याशी माझा निकाह झाला होता. या सगळ्या गोष्टीसाठी काही साक्षीदार हवे असतात. त्यात माझ्या नवऱ्याचे जवळचे काही दोस्त होते. त्यांनीही या गोष्टीला खूप मदत केली आणि ते म्हणाले की हा चांगला निर्णय आहे की या सर्व गोष्टी आपल्या घरातच राहतील. रागाच्या भरात झालेल्या चुकीला आणि जर त्याचा पश्चाताप होत असेल तर त्याला माफी करणे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला सहकार्य करू. माझ्या 15-16 वर्षाच्या दिरासोबत माझा निकाह झाला होता आणि मी माझ्या खोलीत बसले होते. माझ्या नवऱ्याने मला पहिलेच सांगितले होते की तुला घाबरायची काही गरज नाही. आमिर अजून खूप छोटा आहे. त्याला या गोष्टीची काहीही कल्पना नाही. त्यामुळे तू निश्चित राहा. तसा काही वेळाने माझा दीर माझ्या खोलीमध्ये आला. मी अगदी निश्चित होते आणि माझ्या मनातही तसे काही विचार आले नाहीत. मी माझ्या दिराला म्हणाले की आता खूप उशीर झाला आहे. तुम्ही झोपून घ्या. मला देखील खूप झोप येत आहे. मी माझ्या बेडवर एका कोपऱ्यात बसून राहिले आणि माझा दीर जिथे माझा नवरा झोपायचा तिथे येऊन बसला. काही वेळानंतर त्याने पुढे होऊन माझा हातात हात घेतला. तशी मी त्यावर ओरडली की आमिर, हा काय प्रकार आहे? हा तर नालायकपणा आहे. यावर माझा दीर मला म्हणाला की दादा, जेव्हा तुझा हात पकडायचे तेव्हा काय ती नालायकपणा करायचे का? त्यावर मी त्याला म्हणाली की ते माझे पती आहेत, त्यांना तो अधिकार आहे. त्यावर तो मला मोठ्याने म्हणाला की मौलवी साहेब आणि 4 लोकांच्या साक्षीने माझा तुझ्याशी निकाह झाला आहे. त्यामुळे आता तो माझा सुद्धा अधिकार आहे. त्यावर मी त्याला समजावत म्हणाली की आणि अजून तू खूप छोटा आहेस आणि हा निकाह नाही तर हलाला आहे. यावर तो मला चिडून म्हणाला की तुझ्यासाठी हा हलाला असेल मात्र माझ्यासाठी निकाह आहे आणि तू जरी मला छोटा समजत असशील तरी मला या सगळ्या गोष्टी चांगल्याच कळतात. मी माझ्या दिराला अगदी अल्लड समजत होते. त्याचे हे वागणे आणि बोलणे ऐकून मला मोठा धक्का बसला होता. मी एका दगडाच्या मूर्तीप्रमाणे शून्य होऊन तसेच रात्रभर बसून राहिले आणि सकाळ होताच मी माझ्या नवऱ्याला ही गोष्ट सांगण्याचा विचार केला. मात्र माझ्या मनात आले की जो स्वतः मला रागाच्या भरात तलाक देऊ शकतो त्याने त्याच्या छोट्या भावाला काय समजावले असेल. त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. मी रात्री झालेला प्रकार माझ्या नवऱ्याला जेव्हा सांगितलं तेव्हा तो म्हणाला की मी आमिरला नीट समजावले होते, मात्र तरीही तो असा हलकटपणा करत असेल तर मी त्याचा जीव घेईन. माझ्या नवऱ्याचा रागीटपणा पाहून त्याला मी म्हणाले की ही गोष्ट आता मला माझ्या पद्धतीने सांभाळू द्या. तुम्ही भांडण करून त्याचा जीव घेण्याची बिलकुल गरज नाही. तसं या गोष्टीमध्ये माझ्या नवऱ्याची मित्र आणि माझ्या सासूबाई देखील आल्या. त्यांनीही आमिरला समजावण्याचा प्रयत्न केला आणि मला तलाक देण्यास सांगितलं. मात्र आमिर यावर बिलकुल तयार नव्हता. त्याने सांगितले की माझा आता कायदेशीर पद्धतीने निकाह झालेला आहे आणि मला पहिल्यापासूनच भाभी खूप आवडायची. ती खूप सुंदर आहे. मला तिच्यासोबतच कायमचं लग्न करायचं आहे. त्यामुळे मी आता तिला तलाक देणार नाही. सर्वांना आमिरचे हे बोलणे खूप विचित्र वाटत होते. मात्र त्याला जे समजत होते त्याच्यासाठी तर हा मोठा धक्का होता. माझ्या सासूबाईंनी आमिरला समजावण्याचा प्रयत्न केला की बाळा, तू अजून खूप लहान आहेस. तुला अजून तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि मग स्वतःच्या पायावर उभे राहून मग लग्न करायचं आहे. त्यामुळे तू आता तलाक दे आणि तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे. मात्र आमिर तरीही ऐकायला तयार नव्हता. आता माझा नवरा त्याच्यावर धावून गेला आणि त्याला मारायला लागला. तसे तर लोक मध्ये पडले आणि त्यांनी दोघांना बाजूला केले. आतापर्यंत ही सगळी घटना कोणीतरी माझ्या आईबाबांना देखील सांगितली होती. तसे ते सुद्धा तिथे हजर झाले. त्यांनी पण आमिरला समजावण्याचा प्रयत्न केला. मग कोणीतरी मौलवी साहेबांना बोलावले. त्यावेळी त्यांनी मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला आणि ते म्हणाले की जिला तलाक दिला आहे तिचे
यावर काय म्हणणे आहे? तिला या दोघांपैकी कोणासोबत राहायचे आहे? मी यावर स्पष्ट शब्दात उत्तर दिले की मला या दोघांपैकी कोणासोबतही राहायचे नाही. मला आता या गोष्टीचा कंटाळा आला आहे. मी माझी पुन्हा माहेरी जाऊन एकटीच राहू इच्छिते. मला या रूढी परंपरा आणि त्यातून स्त्रीला एक बाहुलं बनवण्याच्या पद्धतीचा वैताग आला आहे. सगळ्या बाजूंनी स्त्रीला सोसावं लागतं. तिच्या मनाचा कोणी विचार सुद्धा करत नाही. पुरुषांना काय रागाच्या भरात 3 वेळा तलाक बोलून गेले म्हणजे त्या बाईला वाऱ्यावर सोडून द्यायला ते मोकळे. त्यानंतर त्या बाईला हालाला केल्याशिवाय म्हणजेच कोणीतरी परपुरुषासोबत काही काळ लग्न करून त्याची बायको बनावे लागते आणि त्याचं अंथरूण गरम केल्याशिवाय तिला पर्याय नसतो. मग त्या पुरुषाचं जेव्हा मन भरेल तेव्हा तो तिला पुन्हा तलाक देतो आणि मग हालाला पूर्ण होतो. कोणी आणि का अशा रूढी परंपरा बनवल्या आणि त्यामागे देवाचे नाव सांगून भीती घातली जाते म्हणजे त्या परंपरा बंधनकारक होऊन जाते. मी मनातली ही खतखत बोलत होते आणि इतर सर्वजण हे शांतपणे ऐकत होते. असे म्हणून मी रागारागाने माझी बॅग भरायला सुरुवात केली आणि मी आता कायमची माहेरी जाऊन राहणार होते आणि मिळेल ते काम करून माझा उदरनिर्वाह करणार होते. कारण मला या खोटारड्या विवाह संस्थेचा, स्त्रीला चुकीची वागणूक देणाऱ्या रूढी परंपरांचा वैताग आला होता. मी बॅग भरून कायमची माहेरी जाते आहे हे पाहून माझा दीर म्हणजे सध्याचा माझा नवरा शांतपणे पुढे आला आणि म्हणाला की भाभी, तू कुठेही जायची गरज नाही आणि तू नेहमी माझी भाभीच राहशील कारण तुझा दादासोबत संसार सुखाचा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मी तुला तलाक देणार होतोच, मात्र त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी यासाठी मी हे थोडे नाटक केले. कारण दादाला आणि या सर्व समाजाला या गोष्टी फार सोप्या वाटतात. मात्र त्यात भाभीच्या मनाची आणि शरीराची काय अवस्था झाली असेल हे कोणी समजून घेत नाही. माझ्या अल्लड आणि बालिश धीराचे हे बोलणे ऐकताच मौलवी साहेबासहित इतर सर्व लोकांच्या माना शर्मेने खाली गेल्या. माझ्या नवऱ्याने समोर येऊन डोळ्यात अश्रू आणून माझी माफी मागितली आणि तो म्हणाला की माझ्याकडून अशी कधीही चूक होणार नाही. मी माझ्या बायकोला इथून पुढे प्रेमाने आणि सन्मानाने वागवीन. त्यानंतर माझ्या दिराने लगेच सर्वांसमोर मला तलाक दिला आणि तिथेच माझ्या नवऱ्यासोबत माझा पुन्हा निकाह झाला आणि मी पुन्हा नव्या नवरीसारखी माझ्या संसाराला लागले. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.